बिहार निवडणुकीचा निकाल एनडीएची एकतर्फी आघाडी दिसून येते आणि महागठबंधन 25च्या वर तर एनडीए 211 वर पोहोचलाय. बिहार विधानसभा निवडणूक 2025च्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात होताच राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. प्रारंभी मिळालेले संकेत काही वेळातच स्पष्ट होऊ लागलेत आणि नंतरच्या काळात एनडीएने जवळपास एकतर्फी आघाडी घेतली आहे. संपूर्ण 243 जागांपैकी सर्व जागांचे कल दुपारपर्यंत उपलब्ध झाले असून बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाल्याचं दिसून येत आहे. आकडेवारीनुसार एनडीए 211 जागांवर आहे तर महागठबंधन केवळ 25 जागांवर दिसून येत आहे. काही जागांवर स्वतंत्र उमेदवार आणि लहान गटांचे उमेदवार देखील पुढे असल्याचं समोर आलंय. बीजेपी 96 जागांच्या आघाडीवर दिसून येते. एनडीएला मोठा पाठिंबा पक्षनिहाय आकडे स्पष्ट झाले आहेत. जेडीयू 84 जागांच्या आघाडीवर आहे. एलपीजीच्या 22 जागा दिसून येत आहेत आणि इतर 9 जागा या ठिकाणी दिसून येत आहेत. या एकत्रित आकड्यांमुळे एनडीएची एकूण आघाडी 211 पर्यंत पोहोचली आहे, जी कोणत्याही सरकार स्थापनेसाठी आवश्यक असणाऱ्या 122 आकड्यांपेक्षा जवळपास दुप्पट आहे. तर महागठबंधनचा जोर आता कोसळलेला आहे. आरजेडीचा सर्वात मोठा पराभूत या ठिकाणी पाहायला मिळतोय. बिहारमध्ये गेल्या काही निवडणुकांमध्ये महत्वाची ताकद दाखवणाऱ्या महागठबंधनाची परिस्थिती यंदा अत्यंत दयनीय दिसून येते. महागठबंधनाच्या आरजेडीमधील 21 जागा तर काँग्रेसमध्ये 2 जागा, लेफ्ट गट 0 जागा या ठिकाणी पाहायला मिळतात आणि इतर 2 जागा दिसून येत आहेत. एकूण महागठबंधन केवळ 25 जागा या ठिकाणी आहेत, म्हणजे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का आहे. राज्याच्या नव्या राजकीय प्रयोगाला म्हणून ओळखला जाणारा जनसुराज पक्ष यंदा मतदारांच्या पसंतीत उतरलेला दिसून येतोय. तर इतर गटांना मिळून 7 जागांवर आघाडी दिसून येत असून त्यामुळे काही जागांवर स्थानिक घटक महत्वाचे ठरलेत असं दिसून येत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच एनडीए कार्यालयांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे, परंतु आकडे वाढताच तिथे जल्लोष सुरू होतोय. काही ठिकाणी ढोल ताशांच्या आवाजात कार्यकर्ते नाचत असल्याचं दृश्य समोर आलंय.